रात आहे केवळ प्रबोधनाची तेच पुढे नेतील सर्व करी भीमाची रक्षिणी गुजाने इथे कोटिन्या फुलांची वर्तमानपत्रातून सोशल मीडियातून या इंटरनेटच्या माध्यमातून कोणी ना कोणी जातीवादी कुत्रा बाबासाहेबांच्या विरोधात भुकतच असतो. ज्यांना दोन पुस्तकाचं नॉलेज नाही, ज्यांना दोन पुस्तकाचा अभ्यास नाही, ती सुद्धा बाबासाहेबांवर टिप्पणी करतात. म्हणतात हम बाबा साहब का संविधान बदल डालेंगे. काही तर लोक चक्क आश्चर्यजनकच प्रसंग करतात. काही लोक म्हणतात की बाबासाहेबांनी संविधान लिहिलंच नाही. मग अशा लोकांना माझं म्हणणं आहे, अरे का लागता माग संविधानाच्या, का लागता माग संविधानाच्या, तुम्ही र उठून सुटून आईचा नवरा आणणार दुसरा कुठून. बाबासाहेबांचं संविधान बदललं पाहिजे. मग यांना माझं म्हणणं आहे, 32 डिग्री असणारा, 9 भाषेचं ज्ञान असणारा, द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज या ग्रंथावर रिझर्व्ह बँक उभी आहे आणि 2 वेळा अर्थशास्त्रामध्ये PhD करणारा आणि इतका विद्वान बाप आहे का तुमच्याकडे? नऊ भाषेचं ज्ञान, 32 डिग्र्या, अर्थशास्त्रामध्ये 2 वेळा PhD आणि द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज यावर पूर्ण रिझर्व्ह बँक उभी आहे. इतकं विद्वान बाप आहे का दुसरा? है का? अरे तुम्हारी औकात नहीं है मेरे बाबा साहब के खिलाफ में बोलने की.
क्योंकि तुम्हारे दादा परदादा जब धोती और बांडी पहनते थे उस वक्त बाबा साहब टाई और कोट पहनता था, वो थाट थे बाबा साहब। भैया अंग्रेज लोगों के चेहरे काले पीले हो जाते थे बाबा साहब को देखकर, वो बाबा साहब थे। अरे बाबा साहब ने राउंड टेबल कॉन्फ्रेंस में लंदन के गोलमेज परिषद में ऐसा भाषण दिया रे अंग्रेजी में, वो अंग्रेज लोग भी शर्मा गए, ऐसी अंग्रेजी बाबा साहब ने बोली वहां पर। श्रेयस भाई, इसलिए तो मेरा कहना है जातीवाद्यांनी भीमाशी भरपूर घमंडी केली, जातीवाद्यांनी भीमाशी भरपूर घमंडी केली, जातीवादी चमच्यांनी खुलेआम तंटी केली, पण लंडनच्या गोलमेज परिषदेत मनोज राजा अरे एकटे आंबेडकराने साऱ्याची थंडी केली। वाह वाह वाह, क्या बात है। वाह बेटा मनिया, क्या बात है। उससे पूछो गनिया कहाँ है म्हणा। नाही नाही, तुम्ही नाडी नंतर पाहिजे, तुम्ही कार्यक्रम संपल्यावर, आणि तुम्ही व्हॅलिडिटी किती वाचली ते बी सांगतो। तू एक्सपायरी डेट लवकर जवळ जवळ येऊन राहिली बरं, तू जरा ऐकाव काय म्हणणार। बापाचं गाणं मान्य केला, बापाचं गाणं मान्य केलं, तुम्ही बाप का बोलत नाही। बापाचं गाणं मान्य केलं, बापाचं गाणं मान्य केलं, तुम्ही बाप का बोलत नाही। हक्क अधिकार दिले बाबासाहेबाला जगाने मान्य केलं, हे लोक मान्य करत नाही अजून, पण हक्क अधिकार दिलेले चालतात, हक्क अधिकार दिलेले चालतात। बाबासाहेब चालत नाही, ये बड़ा मुश्किल काम है, ये जो सरगम जो पढ़ रहे जो चल 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 मेरे संग संग, चल चल मेरे संग, मेरे दिल की हर धड़कन में, हर लम्हा पल पल, चलो चलो एक तमन्ना दिल मेरे, देखूं मैं तुझे जीवन में, काली घटा ने जाम पिया है तेरे अधीरों को।
जय भीम बोलनाच पड़ता क्यों का बोलता जय भीम स्वार्था पाठी बोलताय खोटर काही काही लोक पोट भरासाठी जय भीम घेतात, स्वार्थासाठी जय भीम. काही काही जणांना अजूनही जय भीम घेण्याची लाज वाटते. बाबासाहेबांच्या पुण्यानं पगार किती? 60,000, 1,00,000 नाही का? पगार किती? आमच्यातले काही काही मोठे मोठे अधिकारी झाले. ए महिला मंडळींनो, आमच्यातले काही काही मोठे अधिकारी झाले. कोणी डॉक्टर झाला, डॉक्टरची बायको डॉक्टरी. कोणी वकील झाला, वकीलची बायको. हा, कोणी मास्तर झाला, मास्तरची बायको. मास्तर कोण आहे? जनावरा. पण ऍटिट्यूड कोणाला येईल? बाकीच्या बाया जर राहिल्या तर तिच्या भाऊ अशी अकडत चालतो. तुझ्या नवरा मास्तर आहे, तुला काय? तू काय लिहा करतो? तुझ्या काय दे? डॉक्टरची बायको डॉक्टर येईल, तुला बापा अलगच ऍटिट्यूड. अरे नाही तेणं आम्ही स्टँडर्ड, आम्ही वरच्या लेवलचे खूप स्टँडर्ड. ती लोक नाही, आम्ही ते नाही. हो का? तुझ्या नवरा डॉक्टर आहे, तू 12वी नापास असं तुझे काय? मले पाहणं फुलवा तुझं काय? म्हणून ज्या ज्या महिला मंडळी, आमच्या महिला मंडळी बी काही कमी नाही. एखादीचा नवरा जर 2-4 दिवस बुद्धविहाराच्या कामी जात असन तर भल्ल पोटात दुखतीच्या. तुम्हीच आहे का? ते बाजूचा नाही का? तुम्हाला जीवन कळलं का? जास्त शायने झाले का? बरोबर आहे का नाही? अशा बायांना माझं म्हणणं आहे, बाबासाहेबांच्या पुण्यानं पगार किती? 60,000, 70,000. हे शांत काय म्हणते कांतो? माझ्या साहेबाला की नाही 70,000 रुपये पगार आहे का बाई? किती? हो का? तुझ्या साहेबाला 70 का? माझ्या साहेबाला 12 लाखाचं पॅकेज आहे. किती? पण मी जयंतीचा चंदाना फक्त 100 रुपये देते. किती? उंबरनं डोमण्यात पाणी घेऊन काय फायदा तुला? 12 लाखाचं पॅकेज. वर्गणी किती? 100 रुपये. आणि त्या 100 रुपयात भी हाँ वो कार्यक्रम है तो क्या क्या है और भोजन दान में क्या क्या है. वर्गणी किती? किती? त्याच्यात भी भोजन दान में असं का? 100 रुपयात भोजन दान में 100 रुपयात पिंट्या बी, चिमट्या बी, कमरीवर मिंटी बी. 100 रुपयात चिंट्या बी, पिंट्या बी, कमरीवर मिंटी बी, पिंट्याचे पप्पा बी, पिंट्याची मम्मी बी. 100 रुपयात. रुपयात आजी आजोबा. 100 रुपयात. काही काही लोक तर खूपच करतात. खाता तर खाता बांधून बी नेतात. हा आजी पैसे देते का? नाही, मी म्हणतो मलाच बोलवून राहिले का बाबा? काय हरकत नाही, तुला ना तू बोलवते ना रे आजीने. हा हा दे आजी. काय? हा तू दे बाबा, तू दे बेटा. हा अरे आजीचा जीव आहे तिले का नातवात नाही. बाकी चाले तुले आजी आहे बे. हा आमच्या मावशीबाई यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे, धन्यवाद. परंतु 1 लाख रुपये पगार घेऊन 100 रुपये वर्गणी देणाऱ्यांना एक गोष्ट लक्षात घ्या. शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे. समजून उमजून चुका करतो त्याला बिलंदर म्हणावे. आणि 70,000 रुपये कमवून जयंतीचा चंदा 100 रुपये देतो अशा आरामखोराला खानदानी दलिंदर बनावे. काही काही लोकांना मोठ्या पदावर गेल्यावर ज्यांना जय भीम घेण्याची लाज वाटते त्यांनी बी ऐका. मी सगळ्यांना बोलत लई लोक प्रामाणिक आहेत, मोठ्या मोठ्या पदावर गेलेत पण बाबासाहेबाशी प्रामाणिक आहे. पण जे जे थोडेसे का वरत गेले असे तर जाणले का नाही जय भीम घेण्याची लाज वाटते अशा लोकांना माझं म्हणणं आहे, अबे बाबासाहेबांच्या पुण्यानं 4 मजली बिल्डिंग बांधली पण त्याच्यात बाबासाहेबाचा फोटो नाही तर काय आग लावायची आहे तो बिल्डिंगला? मग
म्हणून ज्यात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे, ज्यात फक्त सौंदर्य श्रृंगार आहे ते रूप काय कामाचे. जो जय भीम वाला असून जय भीम करत नाही मग अशा कुत्र्याच्या अवलादीचे जीवन काय कामाचे. स्वार्थापोटी जय भीम करता अरे बाबासाहेबांच्या विरोधात बोलणाऱ्यांनो, अबे घटना लिहा या आईचा नवरा अण्णा दुसरा शेवट सादर करते बांधव आहे का. काय सुटपुटी गोटा मंदी, काय सुटपुटी गोटा मंदी, काय सुटपुटी गोटा मंदी, काय सुटपुटी गोटा मंदी, काय सुटपुटी गोटा मंदी. तिला पोटाचा इशारा, काय सुटपुटी गोटा मंदी, तिला पोटाचा इशारा. अरे असाच कायम राहे, अरे असाच कायम राहे, अरे असाच कायम राहे बाबासाहेबाचा बाबासाहेबाच्या संविधानात विरोधात बोलणाऱ्यांना जे लोक म्हणतात हम बाबा साहब का संविधान बदल डालेंगे, आम्ही बाबासाहेबाचं संविधान अबे बदलायचं असेल तर तुझ्या मायचा नवरा बदल, बाबासाहेबाचं संविधान बदलू शकत नाही. बदलने का तो तेरा बाप बदल, बाबा साहब का संविधान बदल नहीं सकता. काही लोक बाबासाहेबाच्या संविधानामध्ये त्रुटी आहे, बाबासाहेबाच्या संविधानामध्ये हे स्वतः फक्त 2-3 पुस्तक वाचले. हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं घोषित स्वयं घोषित विद्वान काय बाबासाहेबाच्या संविधानामध्ये त्रुटी आहे. हो का. अबे बाबासाहेबांच्या संविधानामध्ये त्रुटी नाही, तुझ्या बापामध्ये त्रुटी होते आरामखोरा म्हणून तो सापडला. बाबासाहेबाच्या संविधानात त्रुटी म्हणून तर बोलतोय की आकाशाची उंची मोजायला टेप आहे का. योगेश भाऊ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी ज्यांनी रात्रंदिवस कष्ट उपसले मला सांगताना फार आनंद वाटतोय. आमचे योगेश भाऊ राऊत इथे आयोजक आलेले आहेत, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करतो. आणि मी सुद्धा 45 दिवस फुकट गायलो महाबोधी विहारासाठी, पैसे घेतले नाही महाबोधी विहारासाठी. कारण महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये भेटलं पाहिजे. कारण मस्जिद आमच्या मुस्लिम बांधवांची, मंदिर आमच्या हिंदू बांधवांचं, चर्च आमच्या इसाई बांधवांचं, गुरुद्वारा आमच्या शीख बांधवांचा. मग ते महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात का देत नाही. महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात व्हायला पाहिजे ना. हम कोई मंदिर में हिस्सा थोड़ी मांग रहे, हम कोई मस्जिद में भागीदारी थोड़ी मांग रहे. भैया मस्जिद मुसलमानों की, मंदिर हिंदू भाइयों का, वो महाबोधी महाविहार बौद्धों का. देते क्यों नहीं वो, देना चाहिए कि नहीं. इसलिए 12 फरवरी को बहुत बड़ा आंदोलन भारत के बौद्ध करने वाले हैं महाबोधि विहार के लिए दिल्ली में. आप सब लोग उसमें आइए, सहभाग लीजिए. ऐसा मैं आप लोगों को कहना चाहूंगा, महाबोधि महाविहार अगर हमारे पीढ़ी में मुक्त हो गया तो आने वाली पीढ़ियां बोलेंगी बे मेरे दादा मेरे दादी ने मेरे बाप ने मेरे माँ ने महाबोधि विहार को आजाद किया. आने वाली पीढ़ी हमारा नाम लेंगे दादा. कारण चळवळीत काम करणाऱ्या लोकांचा मान सन्मान होतो. घरी राहून आलू शिलणाऱ्याला कोणी त्यांना कोणी विचारत. म्हणून चळवळीमध्ये या. म्हणून तर बोलतोय
हे लोक म्हणतात बाबासाहेबांचं संविधान बदलून टाकू, त्यांना माझं म्हणणं आहे अरे ही आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? काही काही लोक म्हणतात बाबासाहेबांना संविधान लिहिलंच नाही, कोणी BN राव म्हणतात, BN रावचं नाव घेतात, कोणी अमक्या ढमक्या टमक्याचं नाव घेतात. मग माझं म्हणणं आहे अरे बाबासाहेबांना 2 वर्ष 11 महिने 17 दिवस रात्रंदिवस कष्ट करून या देशाचं संविधान लिहिलं, 395 कलमा लिहिल्या, 8 परिशिष्ट लिहिलं, इतकं महान जगातलं विद्वान संविधान बाबासाहेबांनी लिहिलं. काहीतरी काही आरामखोर म्हणतात बाबासाहेबांना संविधान नाही लिहिलं, तर म्हणतात तुम्ही माझ्या नवऱ्याने लिहिलं का? हे आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? हे समुद्राचं पाणी मोजायला टेप आहे का? अबे संविधान बदलण्याची भाषा करता हरामखोरांनो, अबे संविधान लिहायला दुसरा बाप आहे का? अरे असंच कायम राहील, असंच कायम राहील बाबासाहेबांचा करार, अरे कमलेशाचं गाणं विकास सांगतो या बंडू, कमलेशाचं गाणं विकास सांगतो या बंडू, अरे कमलेशाचं गाणं विकास सांगतो या बंडू. माझं हे गाणं 25 नोव्हेंबरला आपल्या युट्यूब चॅनलवर विकास राजा नागपूर या युट्यूब चॅनलवरती प्रसारित झाले. बांधव चॅनलला कोणाला बघायचं असेल यांनी विकास राजा नागपूर या युट्यूब चॅनलला सर्च करत यावर तुम्हाला गाणं ऐकायला मिळेल. इंस्टाग्रामची पेज सुद्धा आहे विकास राजा नागपूर. ज्यांना आवडलं त्यांनी फॉलो करा. जबरदस्ती, कारण या गीताचे कवी कमलेशजी गायकवाड मुंबईवरून येतात. अरे कमलेशाचं गाणं विकास सांगतो या कमलेशाचं गाणं विकास सांगतो या 32 डिग्र्या, 9 भाषेचं ज्ञान, अर्थशास्त्रामध्ये 2 वेळा PhD, द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज हा ग्रंथ आहे का? एवढा विद्वान आहे का? म्हणून तर माझं म्हणणं आहे अबे घटना लिहाया आईचा नवरा अन्ना दुसरा